नमस्कार. आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आलू पराठा कसा करायचा आहे हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी. सर्वात अगोदर बटाटे उकडून घेऊया. बटाटे शिजेस्तोवर आपण पराठ्यासाठी कणिक भिजवू. कणकेमध्ये मी थोडासा मैदा घातलाय. तुम्ही मैदा स्किप पण करू शकता. त्यानंतर थोडंसं मीठ, हळद आणि तेलाचं कडकडीत मोहन घालून आपण पीठ चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया. पीठ व्यवस्थित मिक्स झालं की हे पीठ असं बांधलं जातं की समजायचं मोहन व्यवस्थित लागलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. पण पराठ्यासाठी थोडं सॉफ्टच पीठ भिजवणार आहोत. त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण थोडंसं तेल घालून पीठ सैलसर मळून 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट देण्यासाठी ठेवूया. इकडे आपले बटाटेही व्यवस्थित शिजले आहेत, तर ते आता सोलून घेऊन आपण किसून घेऊया. किसलेल्या बटाट्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. यासाठी आलं, मिरची, लसूण याची आपल्याला पेस्ट लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, मिरची, लसूण घालून याची एक पेस्ट करून घेऊया. थोड्याशा तेलामध्ये ही पेस्ट आपण व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत आणि आपल्याला पूर्ण पराठ्यासाठी आवश्यक असेल एवढं आपण मीठ याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आपला पराठ्याचा मसाला तयार आहे. बटाट्याच्या माव्यामध्ये आपण हा मसाला घालूया. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचे आहे. मिश्रण एकत्र करून झाले की त्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. हे बघा, आपलं पीठ पण व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे. थोडंसं परत आपण मळून घ्यायचं आहे. पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन त्याची आपण पसरट वाटी करून घेऊ. बघा, याप्रमाणे अशी वाटी करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला बटाट्याचा मावा ठेवायचा आहे आणि सर्व बाजूंनी कडा बंद करून घ्यायची आहे. तयार मिश्रणाचा गोळा आता आपण सुक्या पिठामध्ये घोळवून घेऊया व हाताच्या सहाय्याने आपण थोडासा सपाट करून घेऊया. आता हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. बटाटा किसून घेतल्यामुळे बटाट्याचा मावा शेवटपर्यंत पसरला जातो व पराठा फुटत नाही. तुम्ही बघू शकता. गरम तव्यावर लाटलेला पराठा घालूया. एक बाजू पलटवून घेऊया व त्याला थोडेसे तेल घालूया. तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा घालू शकता. एक साईड आपली झालेली आहे. आता दुसरी बाजू परतून घेऊ. त्यालासुद्धा आपण तेल लावून घेऊया. दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत. पराठासुद्धा खूप मस्त दिसतोय. तयार आहे आपला आलू पराठा. हा पराठा तुम्ही दही, लोणी किंवा आंब्याचं लोणचं यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. तर नक्की ट्राय करून बघा आलू पराठा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.